गढ़चिरौली का विकास एक बार फिर सियासी विवाद का केंद्र बन गया है। विधानसभा में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बीच तीखी बहस छिड़ गई। नाना पटोले ने जहां टाटा बिरला पर गढ़चिरौली को लूटने का आरोप लगाया, वहीं शिंदे ने उनके बयान को देश की प्रगति का अपमान करार दिया। गढ़चिरौली, जो आदिवासी इलाकों और खनिज संपदाओं के लिए जाना जाता है, अब राजनीतिक बयानबाजियों के लिए चर्चा में है। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने विधानसभा में एक बड़ा बयान देते हुए टाटा बिरला जैसे उद्योगपतियों पर गढ़चिरौली को लूटने का आरोप लगाया। पटोले ने कहा कि टाटा बिरला ने गढ़चिरौली की संपत्तियों का शोषण किया है। पटोले के इस बयान के बाद शिंदे ने तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने टाटा बिरला को देश के विकास में योगदान देने वाला बताया और पटोले के बयान को निंदनीय करार दिया। नाना पटोले आपले माझे मित्र आहेत। सुरजागड प्रकल्प सुरू होत नव्हता, त्यावेळेस सगळे विरोधात होते। पालकमंत्री म्हणून मी स्वतः आग्रही होतो, तुम्ही अध्यक्ष होतात, आपली चर्चा झाली। सुरजागड प्रकल्प सुरू झाला, जवळपास आता 7 ते 8 हजार लोक तिथे काम करतात, त्यांना काम मिळते। डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ते वेगळं। आणि त्याच काय कुठले लॉयड स्टील का कंपनी आहे, त्यांनी 22,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लांट उभा करतोय तो। आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो, तो सुरजागड प्रकल्प मायनिंग साठी नाही आलाय, तो टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं, त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे 5,000 तरुणांना ट्रेंड करायचं। ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं त्यांनी, ट्रेंड करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची। गढ़चिरौली के सूरजागढ़ में स्टील प्लांट की मांग भी इस बहस का हिस्सा बनी। नाना पटोले ने कहा कि विदर्भ का विकास तभी होगा जब सूरजागढ़ में स्टील प्लांट बनेगा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे आणि त्या ठिकाणी मोठी स्टील इंडस्ट्री ज्या भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठी त्या ठिकाणी उभारून सुरजागड प्रकल्पाचं खनिज उपसा केला गेला पाहिजे, ही भूमिका आमची सुरुवातीपासून होती। सरकारने सांगितले की आम्ही तातडीनं त्या ठिकाणी मोठं स्टील प्लांट उभं करतो आणि नंतरच आम्ही त्याचं उत्खनन करू। पण आपण पाहतोय की तिथं अजून इंडस्ट्रीज उभी झाली नाही। पण एका उद्योगपत्याला मदत करायसाठी आणि गडचिरोली जिल्ह्यातलं सोनं हे परराज्यामध्ये पाठवण्यासाठी कुठलेही कायदे आडवे का आले नाहीत आणि म्हणून आयर्न ओरची मोठी फॅक्टरी त्या ठिकाणी उभी करून आपल्या मोठा स्टील प्लांट त्या ठिकाणी उभा करून नंतरच त्या ठिकाणी उपसा केला पाहिजे। शुक्रवार को विधानसभा में गढ़चिरौली के विकास को लेकर सियासी घमासान देखने को मिला। इसके अलावा किसान आत्महत्या, उद्योग, कपास प्रक्रिया केंद्र, नदी जोड़ो परियोजना जैसे मुद्दे भी गर्म रहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात होतात आहेत, त्या थांबवण्यासाठी काय उपाययोजना सरकार करते आहे आणि त्याचा उत्तरामध्ये आम्हाला पाहिजे। कारण की आपण पाहिलं असेल की जेव्हा चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला तर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलताना आपल्याला सांगितलं होतं की वारंवार तेच प्रश्न हे लोक मांडतात आहे, प्रश्न सोडवायला सरकार अपयशी ठरलं आहे आणि म्हणून या सरकारला तेच प्रश्न वारंवार आम्हाला आठवण करून द्यावं लागतात। हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि म्हणून हे सगळे महत्त्वाचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत, ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आज आम्ही विधानसभेमध्ये मांडलेली आहे।